परप्रांतातून आलेले समाजकंटक बनावट आधार कार्ड काढतात असं नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून ते गैरफायदा घेतात असंही त्यांनी म्हटलं आहे। तर लाडकी बहीण योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। बांगलादेशी महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटले असा आरोप या ठिकाणी पेडणेकर यांनी केला आहे। हे परप्रांतामधून येणारे समाजकंटकाशी जे संबंध आहे असे काही लोक साधारण घुसखोरी करत आहेत। मी बऱ्याच दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की बाहेरच्या प्रांतातून येणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाचं तिकडचं आधार कार्ड मागितलं जावं, कारण इथे आल्यावर नवीन आधार कार्ड ते काढतात आणि लोकांची दिशाभूल होते। गैरफायदा त्यांनी घेतला तर ती त्यातल्या लोकांची अपप्रवृत्ती आहे असं म्हणेन मी। मुख्यमंत्री लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरती होती, कुठल्याही तपासण्या झाल्या नाहीत। सकट सर्वांना आमच्यासारख्या टॅक्सपेयर लोकांचे वाटले गेले आणि आता शुद्धीवर आल्यावर म्हणतायत का की बांगलादेशी महिलांना पण पैसे पडले? मग केलं काय तुम्ही? कुठल्या लाडक्या बहिणी? फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं ते काम होतं।